या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेसाठी आज या ठिकाणी उपस्थित नरेशजी मस्के साहेब, गोपालजी लांडगे साहेब, मीनाक्षीताई शिंदे, नजीबजी मुल्ला असतील, रमाकांतजी मडवी, लता पाटील मॅडम, अशोकजी बोहीर, प्रशांतजी रोडे, वर्षा दीक्षित मॅडम, उमेशजी पाटील असतील, राजेंद्रजी साप्ते असतील, राजन किनी असतील, दर्शना म्हात्रे असतील, कळंबे मॅडम, करसुळे मॅडम, जितू पाटील, अनिता किने मॅडम, दीपाली भगत, अनिता गौरी मॅडम असतील, विजया लासे मॅडम असतील, प्रियंका पाटील, सचिन बोरसे, तकी, त्याचबरोबर गणेश, त्याचबरोबर आमच्या मुंबऱ्याच्या रिदा, रशीद मॅडम, त्याचबरोबर आमचा झालं प्रकाश भोईरचं नाव झालं, बर्डेजींचं नाव या ठिकाणी, सर्वच मान्यवर उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समोर बसलेले या योजनेतील सर्व लाभार्थी महिला, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो की आपण सगळे लोक जे आहात या योजनेसाठी जे आहेत ते आपण पात्र या ठिकाणी झालात आणि ठाणे महानगरपालिकेचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद की आपण लोकांपर्यंत जाऊन जी आहे ही योजना त्या ठिकाणी तळागाळापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जी सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली त्या सगळ्या अधिकाऱ्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मी। आणि त्याचबरोबर खास धन्यवाद नरेशजी मस्के साहेबांचं, ते मगाचपासून माझं नाव त्या ठिकाणी घेत होते की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही योजना जी आहे ही पूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ते त्या ठिकाणी सुरू केली आणि त्याची सुरुवात जी आहे ती मुंबई महानगरपालिकेपासून सुरुवात झाली। पण मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरुवात होत असताना ठाणे महानगरपालिका मागे राहता कामा नये, ठाण्याच्या लोकांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे, त्याच्यासाठी ते मागे लागले माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि माझ्या, आणि म्हणून आपण या महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये सगळे राहणारे जी लोक आहेत, लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी देखील ही योजना सुरू केली पाहिजे म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने ही योजना आपण या ठिकाणी सुरुवात केली। पण खऱ्या अर्थाने सगळ्या अधिकाऱ्यांना राबवून घेणं, सगळ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी राबवून घेणं आणि त्याच ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेश मस्के साहेबांचं, नरेश मस्के साहेबांसाठी जोरदार टाळ्या ज्या आहेत या ठिकाणी आपण वाजवल्या पाहिजे। बरोबर आहे ना नजीब शेठ? फॅक्ट है वो बोलना पड़ेगा ना। बघा, जो काम करतो त्याला जे आहे ते त्या ठिकाणी त्याचं श्रेय जे आहे ते त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, तरच जे आहे ते कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, त्याच्या पाठीवरती थाप जर आपण दिली तर तो अजून जोरात जे आहे ते त्या ठिकाणी काम करतो। हे आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या ठिकाणी शिकवलं आणि त्यानंतर जे आहे ते एकनाथजी शिंदे साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला जे आहे हे पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते आजपर्यंत या ठिकाणी केलं, म्हणून एवढे सगळे कार्यकर्त्यांचे जे आहे ते नेते या ठिकाणी नेत्यांपर्यंतचा प्रवास आज आपल्या या शिवसेनेमध्ये घडू शकला। हे सगळे जे आहे ते सगळे बसलेले शिंदे साहेबांबरोबरचे सगळे कार्यकर्ते, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे सगळे कार्यकर्ते, आणि आज ह्या कार्यकर्त्यांचा प्रवास जो आहे तो आज इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। कारण की शिंदे साहेबांनी कधीच कोणाला जे आहे ते त्या ठिकाणी कार्यकर्ता कोण मोठा होतोय तर त्याला दाबण्याचं काम नाही केलं, बरोबर ना मस्के साहेब? त्या कार्यकर्ता अजून कसा मोठा होईल, तो अजून चांगलं कसं काम करेल याच्यासाठी जे आहे शिंदे साहेब नेहमी जे आहे ते त्या ठिकाणी काम करत राहिले। आपल्या बरोबरचा जर कार्यकर्ता मोठा झाला तर तो पक्ष जो आहे तो त्या ठिकाणी मोठा करू शकतो, तळागाळापर्यंत, घराघरापर्यंत पक्ष जो आहे तो त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो। आणि म्हणूनच मी नरेश मस्के साहेबांच्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर गोपालजी लांडगे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। कल्याण लोकसभेमध्ये आज लांडगे साहेबांच्या माध्यमाने देखील पक्षाचं काम जे आहे हे त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने जे आहे ते त्या ठिकाणी चालू आहे। आज या वयात देखील ते पूर्ण कल्याण लोकसभा जे आहे ते त्या ठिकाणी फिरत असतात
आणि मला त्या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते रोज जाता येत नाही त्या ठिकाणी. आज आपल्याला मोठा व्याप आहे, सगळीकडे आपल्याला कामं असतात, महाराष्ट्रभर जायला लागतं. पण कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम देखील गोपाल लांडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज शिंदे साहेब, हा तुझा माईक बरोबर नाही रे, इथे आवाज परत येत नाही. हे चालू नाही आहेत का मॉनिटर? त्याच्यात काय बाहेर आवाज येतो का? येतो की नाही? या ठिकाणी हा आता आला आवाज. या खारेगाव मध्ये आपण हा कार्यक्रम आज घेतोय. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हापासून या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून दिवस रात्र जे आहे हे लोकांसाठी काम करण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी शिंदे साहेब त्या ठिकाणी करतायत. आपण पाहत असाल की शिंदे साहेब जे आहे दिवसाचे 18 तास 20 तास जे आहे ते त्या ठिकाणी काम जे आहे हे शिंदे साहेब या ठिकाणी करतात. या महाराष्ट्र राज्याला पहिला असा मुख्यमंत्री मिळाला की तो इतके तास जे आहे ते लोकांसाठी, आपल्या गोरगरीब लोकांसाठी जो आहे तो त्या ठिकाणी काम करतो. सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी मुंबईची स्वच्छता अभियान असेल, त्या ठिकाणी रस्ते क्लिनिंग असेल, त्या ठिकाणी देखील शिंदे साहेब आपल्याला दिसतात. दुपारी आपल्याला शिंदे साहेब ठाण्याला दिसतात, परत संध्याकाळी आपल्याला कुठेतरी संभाजीनगरला दिसतात, रात्री आपल्याला यवतमाळला दिसतात, परत पुन्हा जे आहे सकाळी आपल्याला मुंबईमध्ये 7 वाजता परत शिंदे साहेब त्या ठिकाणी दिसतात. लोकांना असं वाटतं की हा माणूस झोपतो की नाही. त्याच्यावरती आता खूप लोक जे रिसर्च करतायत की शिंदे साहेब न दमता न थकता गेले 1.5-2 वर्ष जे आहे या महाराष्ट्राचं नेतृत्व या ठिकाणी करतायत. म्हणून एवढ्या सगळ्या योजना ज्या आहेत या शिंदे साहेब लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झाले. आज तर आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा ऐतिहासिक दिवस आहे. आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देखील जे आहे हे या ठिकाणी शिंदे साहेबांनी जे शपथ शिवरायांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शपथ जी आहे ही शिंदे साहेबांनी घेतली, ती शपथ जी आहे ही पूर्ण करण्याचं काम देखील जे आहे ते शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. म्हणून आज 10% जे आहे हे आरक्षण मराठा समाजाला जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी. मोठे मोठे मराठ्यांचे आंदोलन झाली, मोर्चे निघाले, पण खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिंदे साहेबांनी केलं. आज बघा शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम देखील आपल्या या सरकारने केलं. आज महिला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम देखील या सरकारने केलं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा असतील, हे दिवस रात्र जे आहे ते त्या ठिकाणी हे सगळे तिघं मिळून जे आहे हे त्या ठिकाणी काम करतायत. आज वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या लोकांसाठी आणतायत. महिला आज या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत. महिलांना एसटीचा आणि बसचा प्रवास जो आहे हा अर्ध्या किमतीमध्ये केला. करता की नाही तुम्ही लोक प्रवास बसनी? अगोदर 100 रुपये भरायला लागायचे, म्हणजे अंदाजे आता 50 रुपयामध्ये प्रवास जो आहे तो महिलांचा त्या ठिकाणी होतो. ज्येष्ठ नागरिकांना जे आहे 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत जो आहे तो प्रवास जो आहे तो या ठिकाणी केला. आपण आता एक नवीन योजना या ठिकाणी आली, नारी शक्ती अभियान. या नारी शक्ती अभियानाच्या माध्यमाने जे आहे या ठिकाणी बचत गट जे आहेत या बचत गटांना देखील खेळतं भांडवल देण्याचं काम देखील हे सरकार या ठिकाणी करणार आहे, जेणेकरून बचत गटांना, त्या बचत गटातील महिलांना आपल्या पायावरती उभं राहण्याची ताकद देखील देण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे. आणि आज त्याचाच भाग आज या ठिकाणी आपण शिलाई मशीन असेल किंवा ही घरघंटी असेल, आपण घरात राहून जे आहे हे वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत ते या ठिकाणी या योजनेच्या माध्यमाने या ठिकाणी आपण करू शकतो. कारण की महिलांना जे आहे आपल्या पायावरती उभं करण्याचं काम देखील या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. महिला बचत गट, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक. आता ज्येष्ठ नागरिकांना अजून एक योजना आणली नजीबजी आपण की 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे त्यांना बाबा कानाची मशीन लागते, चष्मा लागतो, त्याचबरोबर मानेचा पट्टा लागतो, काठी लागते, तर त्याच्यासाठी जे आहे हे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये टाकण्याचं काम देखील याच्या पुढे जे आहे हे सरकार या ठिकाणी करणार आहे. 3000 रुपये जे आहे हे डीबीटीच्या माध्यमाने जे आहे हे लोकांच्या, या ज्येष्ठ नागरिकांच्या
या ज्येष्ठ नागरिकांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचं काम जे आहे हे सरकार या ठिकाणी करणार आहे। कारण की ज्येष्ठ नागरिकांना देखील चष्मा जो आहे तो चष्मा वर्षानुवर्ष तोच वापरत राहतात, नंबर बदलला तरी तोच वापरत राहतात, कानाची मशीन खराब झाली तरी तीच जी आहे ती मशीन वापरावी लागते। तर अशा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आहे हे वर्षातून एकदा जे आहे 3000 रुपये देण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करते। त्याचा GR देखील त्या ठिकाणी काढला, त्याची अंमलबजावणी जी आहे ती लवकरच या ठिकाणी होईल। तर अशा अनेक योजना ज्या आहेत हे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आपल्याला या ठिकाणी आणतंय। म्हणूनच आजचा देखील हा कार्यक्रम जो आहे हा महिलांसाठी जे आहे, महिला सक्षमीकरण करण्यासाठी जे आहे हे यासाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आणलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्यासारख्या तमाम महिलांना जे आहे एक स्वयंरोजगाराचं साधन जे आहे या मशीनच्या रूपाने आणि घरघंटीच्या रूपाने जे आहे ते या ठिकाणी मिळेल। आणि त्याचबरोबर आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो मस्के साहेब, पुढच्या 3 तारखेला आपण या ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाच्या अंतर्गत जे आहे हे लोकांना या ठिकाणी नोंदणी करून आपण घेतली होती, लाभार्थ्यांची नोंदणी करून घेतली होती। आणि या कल्याण लोकसभेमध्ये या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे 78,000 लाभार्थी जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत। त्यांना वितरण जे आहे हे त्या 3 तारखेला आपण करणार आहे। याच्या अगोदर 20,000 लोकांना मी शासन आपल्या दारी या कार्यक्रमांच्या अंतर्गत अगोदरच जे आहे हे त्या ठिकाणी वितरण जे आहे सामुग्रीचं त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 1 लाख लाभार्थी फक्त एका लोकसभेमधून जे आहे ते आपण शोधलेले आहेत। मला वाटतं हा खूप मोठा आकडा आहे की 1 लाख लोकांपर्यंत जे आहे हे शासन एका लोकसभेमध्ये या ठिकाणी पोहोचते। आपण पाहत आहे की शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कशा प्रकारे जे आहे एकाच वेळी एकाच ठिकाणी 1-1, 1.5 लाख लोकांना लाभ देण्याचं काम जे आहे लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम शासनाने या ठिकाणी केलं। अगोदर लोकांना जे आहे शासनापर्यंत पोहोचावं लागत होतं, सरकारपर्यंत पोहोचावं लागत होतं। कुठल्या योजनेमध्ये जर कुठला लाभार्थी असेल तर त्याला जे आहे ते प्रांत कार्यालय, महानगरपालिका, कलेक्टर याच्याकडे जे आहे हे खेटा मारावे लागत होते। पण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शासनाला आपल्याकडे पाठवलं, आपल्या दारी पाठवलं आणि लाभार्थी शोधण्याचं काम जे आहे ते शासन या ठिकाणी करतंय, जेणेकरून प्रत्येक लाभार्थी जो आहे तो त्या ठिकाणी त्याला लाभ मिळाला पाहिजे। एकही व्यक्ती जे आहे हे शासनाच्या लाभापासून जो आहे तो वंचित राहिला नाही पाहिजे। वेगवेगळ्या योजना शासनाच्या आहेत, त्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी काम जे आहे हे प्रोएक्टिव्हली शासन त्या ठिकाणी करतंय। म्हणून आपण पाहत असाल की वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागामध्ये जे आहे लाख लोक जी आहेत एका वेळेस एका पंडालमध्ये एका दिवशी जे आहे 1-1 लाख लोकांना जे आहे लाभ देण्याचं काम जे आहे ते शासन या ठिकाणी करतंय। तर येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करेल, अजून चांगली योजना ज्या आहेत या ठिकाणी आपल्या गोरगरीब जनतेसाठी जे आहे त्या ठिकाणी आणण्याचं काम सरकार या ठिकाणी करेल। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या प्रकारे या ठिकाणी काम करतायत तर येणाऱ्या काळामध्ये अजून वेगवेगळ्या योजना ज्या आहेत हे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतील। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलात। आज आपण काही लोकांना जे आहे हे या ठिकाणी घरघंटी असेल किंवा शिलाई मशीन असेल हे देणार आहोत, पण बाकी लोकांना मला वाटतं सगळ्या वॉर्ड्समध्ये जे आहेत त्या ठिकाणी आता आपण दूरून आलात, कळव्यावरून आलात, मुंब्र्यावरून आलात, दिव्यावरून आलात, तर आपण या ठिकाणी जे आहे हे सगळे लोक या घरघंटी असेल या सगळ्या गोष्टी असतील तर घेऊन जाऊ शकत नाही। या कळव्यामधून आपण शिवण यंत्रणा जी आहे शिलाई मशीन 543 लोकांना देतोय, घरघंटी जी आहे 590 लोकांना देतोय, मुंब्र्यामधून शिवण यंत्र जी आहे ती 508 लोकांना देतोय, घरघंटी जी आहे ते 407 लोकांना देतोय, दिवा याच्यातून जे आहे ते शिवणयंत्र जे आहे ते 363 लोकांना देतोय आणि घरघंटी जी आहे ती 376 लोकांना देतोय। म्हणजे एकूण लाभार्थ्यांची संख्या जी आहे ही 3000 एवढी लाभार्थ्यांची संख्या जी आहे ही त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। मला वाटतं हा खूप मोठा आणि चांगला आकडा आहे। येणाऱ्या काळामध्ये अजून सॅच्युरेशन आपल्याला करायचं असेल तर अजून लोकांपर्यंत जे आहे ते आपल्याला पोहोचायला पाहिजे, असं काम आपलं हे सरकार करतंय। पण गेल्या 2.5 वर्ष अगोदर जे सरकार होतं ते कशा प्रकारे काम करत होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 2.5 वर्ष जे आहे हे सगळ्यांना कोरोनाच्या नावाखाली घरामध्ये बंद करण्याचं काम जे आहे, स्वतः तर घरात बंद होते पण लोकांनाही घरात बंद करण्याचं काम जे आहे ते कोविडच्या नावाखाली त्या ठिकाणी झालं। आज मी आपल्याला सांगतो की 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून फक्त 2.5 कोटी रुपये दिले होते
आणि आता जे आहे हे मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे आहे हे 200 कोटी रुपये देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं। ज्या वेळेस सगळ्यात जास्त लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीची आवश्यकता होती तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधी जे आहे ते तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी बंद करून दिले। ते त्यांच्याकडे पेनच नव्हता, अगोदर सहीच करत नव्हते। पण हा जो निधी होता, हा निधी जो आहे हा गोरगरीब जनतेच्या पैशातून जे आहे हा निधी जमा झालेला आहे। आपल्या खिशातून काढून जे आहे ते पैसे गोरगरीब जनतेला द्यायचे नव्हते, गोरगरीब जनतेचेच पैसे गोरगरीब जनतेला परत द्यायचे होते, तेही देण्याचं जे आहे ते काम त्या ठिकाणी केलं नाही। आपण शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे आहे ते 200 कोटी रुपये देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं। परवा आपण उल्हासनगरमध्ये एक झिरो कॅश काउंटर हॉस्पिटलचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं। झिरो कॅश काउंटर त्या हॉस्पिटलमध्ये जर आपण पिवळा आणि केशरी रेशन कार्ड घेऊन गेलात तर तिथे एकही रुपया जो आहे तो आपल्याला भरावा लागणार नाही। पूर्णपणे सेवा जी आहे, ऑपरेशन असेल, त्या ठिकाणी ट्रीटमेंट असेल, सर्व जे आहे त्या 200 बेडच्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ चार्ज जे आहे हे त्या ठिकाणी ट्रीटमेंट जी आहे ती दिली जाईल। त्याचबरोबर आपण कळव्याला आपल्याला आठवत असेल कार्डिओलॉजी आणि यूरोलॉजी सेंटर आपण त्या ठिकाणी चालू केलं। त्या ठिकाणी देखील लोकांना एकही रुपया भरावा लागत नाही। त्या ठिकाणी थेट केशरी आणि पिवळं रेशन कार्ड घेऊन गेल्यानंतर जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला सेवा त्या ठिकाणी घेता येते, डायरेक्ट ऍडमिट त्या ठिकाणी होता येतं। एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास, कुठलीही सर्जरी असेल या सगळ्या सर्जरी ज्या आहेत त्या ठिकाणी आपण एकही रुपया न घेता पूर्ण जो खर्च जो आहे हा महाराष्ट्र शासन जे आहे ते त्या ठिकाणी उचलतं। त्याचबरोबर 1.5 लाखाची जी मर्यादा होती ती 1.5 लाखाची मर्यादा वाढून जे आहे ते 5 लाख करण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलं। परवा आपण या ठाण्यामध्ये जे आहे हे सेंट्रल पार्क, मला वाटतं अमेरिकेच्या धर्तीवरती जे आहे हे सेंट्रल पार्क करण्याचं काम या ठाण्यामध्ये या ठिकाणी झालं आणि एवढं मोठं सेंट्रल पार्क जे आहे या ठाण्यामध्ये उभं राहिलं। परत आपण रेती बंदरमध्ये एका रेती बंदरमध्ये जे आहे हे त्या ठिकाणी खाडी किनाऱ्याचा विकास जो आहे तो त्या ठिकाणी करतोय। चौपाटी आपण त्या ठिकाणी बनवतोय, महानगरपालिका ही चौपाटी त्या ठिकाणी बनवते आणि काही दिवसांमध्ये जे आहे ते आपल्याला आपलं हक्काचं जे आहे ते ठिकाण जे आहे ते त्या चौपाटीवरती त्या ठिकाणी मिळेल। म्हणजे विरुंगळ्याला जे आहे ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, या सगळ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी जाता येईल। एवढी सगळी कामं जी आहेत, क्लस्टर योजना आपण या ठाण्यामध्ये या ठिकाणी राबवली। अशा अनेक कामं जी आहेत ती या ठिकाणी आपण करतोय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। पण काही लोक या ठिकाणी येतात आणि टीका जे आहे ते फक्त टीका, सकाळी उठल्यापासून टीका, रात्री झोपेपर्यंत टीका, आणि काही लोक जे आहेत ते आता मिमिक्री करायला लागलेले आहेत। परवा कोणतरी आलं होतं तर त्या ठिकाणी कोण आलं होतं बघा, मला कोणावरती टीका करायची नाही, आपली ती सवय नाही, पण त्या ठिकाणी आता वेगवेगळी ऍक्टिंग, लोकांची मिमिक्री जी आहे, म्हणजे आपली लायकी काय, आपण करतो काय, आपलं वय किती, आपण बोलतो किती, हे सगळी जनता जी आहे ती या ठिकाणी बघते। जो सोन्याचा चमचा जो आहे तोंडात घेऊन आलेल्या माणसाने जे आहे हे दुसऱ्याची मिमिक्री करणं जे आहे ते त्या ठिकाणी शोभत नाही। आम्हालाही मिमिक्री करता येतं, आम्हालाही खूप वाईट बोलता येतं, आम्हालाही चांगल्या चांगल्या शिव्या देता येतात, पण आमच्यावरती संस्कार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आहेत, म्हणून आपण जी आहे ही पातळी कधीशी आहे ती सोडत नाही त्या ठिकाणी। पण किती वेळ लागणार आहे बोलायला, पण आम्हाला चांगलं बोलायला जे आहे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिकवलं। शिंदे साहेब नेहमी म्हणतात तुम्ही टीका करत राहा, मी कामातून जे आहे हे त्या ठिकाणी उत्तर देणार, आणि शिंदे साहेब हे कामातून जे आहे ते उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। मला वाटतं हे मिमिक्रीची जी आता प्रॅक्टिस चालू आहे, काही दिवसानंतर मिमिक्रीच करावी लागणार आहे। मला वाटतं नरेश मस्के साहेबांना मी सकाळी ऐकलं ते काय कुठल्या फडाबिडामध्ये काम करायला लागेल, पुढे जे करायला लागणार आहे त्याची प्रॅक्टिस जी आहे ती आजपासून हे सगळे या ठिकाणी करतायत, त्यांना ती प्रॅक्टिस करू द्या। काही दिवसानंतर जे आहे ते करायची पाळी जी आहे ती या लोकांवरती येणार आहे, कारण की आज सगळ्या टीका ज्या आहेत, मला वाटतं टीके लोकांना टीका नको, लोकांना काम हवं, लोकांना ही मशीन हवी, लोकांना ही घरघंटी हवी, लोकांना रस्ते हवे, लोकांना ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या आवश्यकता देण्याचं काम या सरकारचं आहे, ते देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी करतायत।
तर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात। आज आपल्याला या ठिकाणी काही लोकांना घरघंटी, काही लोकांना मशीन्स आणि काही लोकांना सर्टिफिकेट जे आहेत या ठिकाणी दिल्या जातील आणि उद्यापासून आपल्या घराच्या शेजारी जे आहे ज्या काही मशीन्स वगैरे असतील त्या तिथल्या तिथे जे आहेत त्या उद्या परवामध्ये आपल्याला देता येतील। तर आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, ठाणे महानगरपालिकेचं पुन्हा एकदा सगळ्या अधिकाऱ्यांचा खूप खूप धन्यवाद आणि नरेश म्हस्के साहेबांचं या ठिकाणी खास करून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।